जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली। प्रचारात भाजप पक्षानेही आघाडी घेतली असून प्रभाग क्रमांक 23 मधील रॅलीला इथल्या मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 23 मधून भाजपकडून अधिकृत दीप्तीताई म्हस्के देसाई आणि मनीष गुंजाळ हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रचाराच्या पहिल्या फेरीतच या उमेदवारांनी संपूर्ण प्रभाग क्रमांक 23 पिंजून काढलाय। मागील अनेक वर्षापासून इथल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतंय, त्यामुळे इथली जनता आता वैतागली असून विरोधकांना जागा दाखवून देईल असा विश्वास यावेळी भाजपच्या दीप्ती देसाई यांनी व्यक्त केलाय। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी दीप्ती म्हस्के, मी प्रभाग क्रमांक 23 अ ची उमेदवार। हे मनीष दादा गुंजाळ हे प्रभाग क्रमांक 23 ब चे उमेदवार। आम्ही दोघंही भाजप पक्षातून नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवार आहोत। ही लढाई ही जनतेच्या विकासासाठी आहे। मी लहानपणापासून इथेच राहते, स्वामी समर्थ मठाच्या इथे, आणि दादा तानाजी नगरच्या इथे राहतात। आम्ही दोघंही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कार्य करतच आलेलो आहोत। स्वामी समर्थ मठाच्या इथे आध्यात्मिक मार्गदर्शन मी करते, तसेच दादा जनतेच्या विकासासाठी तिकडे कार्य करत असतात। मी स्वतः इंटिरियर डिझायनर आहे, वास्तुशास्त्रज्ञ आहे, त्याचबरोबर आध्यात्मिक मार्गदर्शन देखील देते। तर वास्तुशास्त्रामध्ये जसं आम्ही घराचं नियोजन करतो, त्याचप्रमाणे जर मला ही मोठ्या स्वरूपात संधी मिळाली आहे नगरसेवक पदासाठी, तर ह्या शहराचं नियोजन देखील मी चांगल्या पद्धतीने करेल अशी मला खात्री आहे। फक्त तुमच्या संधीची गरज आहे। पहिल्यांदाच ही संधी मिळाली आहे मला निवडणूक लढण्याची। काही ह्याच्यातलं काही बॅकग्राऊंड नाही, फॅमिली आमची सगळी अध्यात्मातली आहे, आध्यात्मिक कार्य करत आले। आता ही जी संधी मिळाली आहे, संधी मिळाल्यावरती त्याचा काहीतरी चांगला उपयोग करण्यासाठी जेव्हा प्रचारासाठी मी फिरत होती, तेव्हा मी पाहिलं की या प्रभागामध्ये खूप आपण मागे आहोत। लोकांना चालायला रस्ते नाही आहेत व्यवस्थित, जे चेंबर आहेत ते उघडे आहेत, तिथेच लहान मुलं खेळत आहेत, आजूबाजूला सगळीकडे अस्वच्छता आहे। म्हणजे आपण बोलतो आपण विकसित शहरात राहतो, पण त्या गल्लीत फिरल्यानंतर कळतं की आपण किती मागासलेले आहोत, आपण किती मागे आहोत, आपल्याला अजून किती कार्य करायचे आहेत। या सगळ्यांचा विकास हा व्हायलाच हवा। शिक्षणाचा फायदा घेऊन या सगळ्यांची जी काही हे समस्या आहेत याच्यावरती कार्य करून त्यांना नक्कीच विकासाकडे नेण्याची माझी खूप इच्छा आहे। आपल्याला 3 मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा। पाणी, लोकांकडे पाणी खूप कमी टाइम येतं। सगळ्यात आता बऱ्याचशा ठिकाणी कॉम्प्लेक्स आहेत, मोठमोठे कॉम्प्लेक्स उभारले आहेत, वस्ती वाढली आहे, पण पाण्याचं प्रमाण हे वाढलेलं नाहीये। जे महिला वर्ग कामाला जातात त्यांना सकाळी काही अर्धा तासच पाणी आलं, घरी नसल्या कारणामुळे त्यांना ते पाणी देखील मिळत नाही। तसेच लाईट, आपल्या इथे बरेचसे लोड शेडिंगचं प्रमाण आहे। त्यानंतर रस्त्यावरती जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांमुळे त्रास होतो। असुरक्षितता आहे, काही ठिकाणी लाईट्स नाही आहेत, त्या लाईट्स नसल्या कारणामुळे काही मुली, लेडीज यायला जायला घाबरतात। तर ह्या सगळ्या गोष्टींवरती काहीतरी चांगलं कार्य करून दाखवायची माझी इच्छा आहे। आम्ही दोघंही तसे इच्छुक आहोत की ह्या सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काहीतरी त्याचा कायम स्वरूपी आम्ही कार्य करून दाखवू। नक्कीच ज्या पद्धतीने तेजश्री ताई आपल्या करंजुले पाटील ह्या उच्च शिक्षित आहेत, शांत स्वभाव आहे, संयमी आहेत, शिक्षणाचा फायदा हा आपल्याला या नगराच्या विकासासाठी नक्कीच होईल जर त्या नगराध्यक्ष झाल्या तर। आणि माझी मनापासून इच्छा आहे की आपला नगराध्यक्ष हा तेजश्री ताई करंजुले पाटील यांच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळाला हवा। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।